श्री स्वामी समर्थ. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण आलेलो आहोत नांदूर वैद्य येथे. येथे आपल्या एका शेतकऱ्याने म्हणजे सुशांत देवटे यांनी कलर शिमलाची लागवड केलेली आहे. तर आपण बघू शकता त्यांचा प्लॉट व आपण त्या शेतकऱ्याशी संवाद साधू. ते काय म्हणता बघू. नाव सांगा तुमचं. माझं नाव सुशांत यशवंत देवटे, राहणार नांदूर वैद्य, पोस्ट आसवली, तालुका इगतपुरी, नाशिक. कशाचं उत्पन्न घेतलं ते? आता कलर कॅप्सिकमचं उत्पन्न चालू आहे. व्हरायटी सुबान आणि बटाटा आहे, रिजवान कंपनीची. रेडमध्ये सुबान आहे, येलोमध्ये बटाटा आहे. अच्छा. किती दिवसाचा झाला आता प्लॉट? आता प्लॉट 100 दिवसाचा झाला आहे. 100 दिवसाचा प्लॉट आहे. आतापर्यंत किती उत्पन्न निघालं आता? आतापर्यंत आपलं 3 टन माल गेला आहे. प्लॉट 85 ते 86 दिवसानंतर चालू झाला. सरासरी 90 दिवसानंतर होतो, पण आपला 5-6 दिवस आधी चालू झाला. आणि 3 टन माल गेले. अजून बऱ्यापैकी माल, भरपूर माल आहे, म्हणजे अजून खाली पण भरपूर माल आहे, वरती पण नवीन सेटिंग होती. अच्छा. कन्सल्टिंग कोणाची आहे आपली? पांडुरंग डावरे साहेब, अच्छा. बजबळकर टेक्नॉलॉजी. हो. त्याच्या व्यतिरिक्त काही आपण दुसरं केलं? नाही, दुसरं एक पण काहीच औषध वगैरे काहीच नाही घेत मी. सर्व त्यांचं जे जसं सांगतील तसंच करतो. शेड्यूल वगैरे किती दिवसात देतं? शेड्यूल 10 दिवसाचं शेड्यूल आहे. दिवसाड आज चालू आहे ना, त्याच्यामुळे 10 दिवसाला. करताय तुम्ही? हो, 10 दिवसाला शेड्यूल बसतं. खर्च किती झाला आतापर्यंत? आतापर्यंत सरासरी 2.5 लाख रुपये. अच्छा. 2.5 लाखापर्यंत गेला असेल खर्च. आणि आपली 3 टन गेलेली? 3 टन गेलेली. भाव काय सध्या आता? आता सध्या रेट कमी आहे, 50-60 रुपये चालू आहे. वाढेल आता अच्छा. हळूहळू. चांगलं. तुम्ही कुठं नाशिकलाच पाठवता का? नाही, माझ्या ना जागेवरती बॉक्स पॅक होता. 2-3 व्यापारी आहे, त्यांना इथं येऊन माल घेऊन जाता. बाहेर जायची गरज नाही कुठंच. अच्छा. जागेवरच सर्व. पांडुरंग डावरे सरांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये कसा आला? मागच्या वर्षी पण मी लावली होती. तर आधी ना, म्हणजे मी दुसरी कन्सल्टन्सी, म्हणजे एवढी प्रॉपर नव्हती ती, पण घेत होतो. काही मनाचं काही, पण मग थोडा थ्रिप्स वगैरे जाणवायला लागला, थोड्या अडचणी दिसायला लागल्या. मग डावरे साहेब यांचं 1-2 जणांनी नाव सांगितलं मला. मग त्यांच्या घरी गेलो, भेटलो मी त्यांना. मग त्यांना बोलवलं. त्यानंतर मागच्या महिन्याचा प्लॉट मी त्यांच्या हातात दिला होता. तो 5 महिन्यानंतर दिला होता. मग त्यांनी तेव्हा पण कवर केला आणि आता पहिल्यापासून त्यांच्याकडेच आहे. अच्छा. आपल्याला मागच्या वर्षी तुम्हाला कसं उत्पन्न झालं होतं काय? मागच्या वर्षी माझा सरासरी 30 ते 32 टन माल गेला होता. त्याच्यामध्ये मला 25-1 लाख रुपये झाले. ते 23 ते 25 लाख रुपये. या वर्षीचं टार्गेट काय मग? यावर्षी माझी अपेक्षा आहे 40 टन मालाची, आणि त्याच्यामध्ये मला सरासरी 30-1 लाखाचं हे वाटते, ॲव्हरेज रेट वाटतोय. म्हणजे बहुत शेतीमध्ये पण आहे काय चांगलं? हो, चांगलं केलं तर आहे. आणि मुळात म्हणजे डोक्याने केलं, कन्सल्टन्सी वगैरे चांगली असली तर एकदम भारी. आता डावरे साहेबांची कन्सल्टन्सी म्हणजे काही बोलायचंच नाही. एकदम 1 नंबर प्लॉट आहे. काहीच अडचण नाही प्लॉटला. माझ्याबरोबरचे भरपूर प्लॉट थ्रिप्सनी, प्लॅस्टो व्हायरसनी, परत बऱ्याचशा गोष्टीने गेले, पण माझ्या प्लॉटमध्ये अजून कशाचीच अडचण नाही येते. अच्छा.